आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मी 91 च्या अगोदर पासून महापौर होतो, 85 पासून ध्वजवंदन करीत आलेलो आहे। आज नाशिकमध्ये खरं तर आपण जे तुमच्या गोंदियाला जाणार होता, पण एकूणच नाराजी आहे या गोष्टीवर। माझं काही नाराजी वगैरे काही नाही आहे, नाराज अजिबात नाही। मी 91 च्या अगोदर पासून महापौर होतो, 85 पासून ध्वजवंदन करीत आलेलो आहे। आता एवढंच आहे की जरा गोंदिया वगैरे फार दूर लांब पडत आहे आणि माझी तब्येत पण तशीच येतं, एवढं प्रवास वगैरे करा, कारण ते 2-3 दिवस जाणार। अगोदर नागपूरला जा, मग ते विमान नसते, एकच विमान, म्हणून मग मी सांगितलं की दुसऱ्याला कोणाला तरी। आणि होते 2-4 मंत्री, त्यांना ध्वजवंदनासाठी काम नव्हतं खरं म्हणजे, कारण शहरातलं काम जे मुंबई शहराचं स्वतः मुख्यमंत्री करतात ध्वजवंदन, आणि लोढा साहेब तिथे पालकमंत्री आहेत, त्यामुळे मग ते रिकामे होते, म्हणजे त्यांना पाठवून दिले, तयार झाले। नाशिकसाठी मागणी केली होती का? कारण गिरीश भाऊ मी कधीच मी आज मागणी वगैरे काही केलेली नाही, संपलं आता पुढे। ते मागे रे, आता नाही। मागे ज्यावेळेला भुसे साहेब झाले ना पालकमंत्री, त्यावेळेला मला ते म्हणाले की तुम्ही धुळे, मी म्हटलं धुळे वगैरे काही नाही, राहिलो तर पण नाशिक मध्ये, नाही तर मला पालकमंत्री पाहिजे, असं काही नाही। पण तुम्ही कशाला आता तो इश्यू करता, काय संपला विषय। आता इथे चांगल्या बिल्डिंग बनतायत, घरं बनतायत, आता ज्या वेळेला त्याची कुदळ मारली जाईल त्यावेळेला जर पैसे भरले तर तुम्हाला स्वस्तात घरं भेटतील, घेऊन टाका ताबडतोब। पत्रकारांसाठी कॉलनी बाबा करून टाका, करतोय आपण, ठीक आहे, चला आता जाऊ। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।